औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन व मन तबिअहुम बिइहसान व दआ बिदअवतिहिम इला यौमिद्दीन व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा अम्मा बाद। मोहतरम हज़रात, अल्लाह तो फ़ज़लन करम है कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त माका कनी तुमका रमज़ानीसो मुबारक मास नसीब केलो आणि कमोबेश हे जे 2 आशरे इतना करीबुल ख़त्म है। पहलो आशरा रहमतसो होको असले ख़त्म जालो आणि दुसरो आशरा मगफिरतसो होको आमी बल्ली करीब भितर वाटाव की आज 20वो रोज़ो आज आणि हेजे मग इंशाअल्लाह तीसरो आसरा शुरू जातलो। जहाँ तक पहले आशरा से ताल्लुक़ है कि अव्वलहु रहमा, पहलो आशरा रहमतसो आशरा हो आणि दूसरो आशरा जो कोणतो है वो मगफिरतसो आशरा। आणि इंसान जो को ते गुनाह करता हे रोज़ाची बरकतेन आणि हे अय्यामची फजीलतेन अल्लाहची रहमतो बरकतो हे जे साथ साथ अल्लाह ताला आपले बंदा जो कोणते है माफ़ करता, तांकां मगफिरत त्यांची। अगर काय गुनाह झाला है तरी धकलेकले अमल पळून अल्लाह ताला व्हडली से व्हडली गुनाह को माफ़ करता। लेकिन जिशी मैं काल को सांगलो होतो कि गुनाहची 2 किस्मों है, एक है गुनाह सगीरा आणि एक अशे गुनाह कबीरा। गुनाह सगीरा बल्लान धाकलो गुन्हा, गुनाह कबीरा बल्लान व्हडले गुन्हा। गुनाह कबीराचो ताल्लुक जेता इंसान कोणत्यो धाकले गुन्हा करता आणि तेजी बल्ली कडेन तफसिलात है आणि गुनाह कबीराची को तफसिलात है। मसलन शराब पीऊँचे, सूर पीऊँचे वो गुनाह कबीरात शुमार है। कोणाची गिबत करूचे गुनाह कबीरात शुमार है। चोरी करूचे, डाका घालूचे, माय बापाची नाफरमानी करूचे, या मेली जो कोणते घवाची नाफरमानी करूचे, या पूत आपले माय बापाची नाफरमानी करूचे, ही तमाम सूरत जो कोणती है ही गुनाह कबीरात दाखल जाता। आणि इसलिए गुनाह ही कि जितना असर आम्ही अल्लाह कडे माफ़ी मागे ना तितना असर अल्लाह रब्बुल इज़्ज़त माफ़ करना है। इशिकस गुनाह सगीरा को है धाकले गुनाह कि कुछ काय आम्ही आपले ख्यालात भितर या तसव्वुरात पे कुछ गलत वलखले इसलिए अकलेली चीज़ों है, या कुणाची वलखा का पुसलान एक माणसाची मिसगती भितर आम्ही आयलो होते, माका कोणाची वाहनाची ज़रूरत पडली, मैं मोजी वाहनाचे बजाय मैं दुसऱ्याची वाहनं घेऊन गेलो, हे काकू गुन्हा सगीरा शुमार केला आहे मनशे। बहरहाल बल्ली ते तफसिलात है जे गुनाह सगीराचो जितना आमच्या ती सर्जत जाता तरीन धाकले आम्ही जो कोणती इबादतो करता मसा करता या नमाज करता त्याला अल्लाह ताला तेजे भितर का हिस्सा धाकलेली गुनाह जो कोणते माफ़ करता। लेकिन जहाँ तक व्हडले गुनाहचो सवाल है तरी तेजे सबब अल्लाह कडे माफ़ी मागूकच पडता, अल्लाह कडे मगफिरत तलब करूकच पडता, तेजे मग अल्लाह ताला माफ़ करता। तरी गोया के एक आशरा रहमतसो गुजरलो, दुसरो आशरा मगफिरतसो गुजरलो, येता दोन्ही आशरापासून एकदम अहम आशरा शुरू जाता है। या आशरा भला 10 दिसाचो एक मजमुआ हो, तरी हो आखिरी आशरा जो कोणतो है इत्कुम मिनन्नार, यानी जहन्नमापासून खुलासी, जहन्नमापासून छुटकारा, अल्लाहचो जो कोणतो अजाब है जहन्नम तेका कसले बोलून गेले तेजे बली तबकात है आणि तो उजो एक किस्माचो। तरी हेजेन अल्लाह ताला आपले बंदा जो कोणतो है खुसूसी आखिरी आशरा भितर खुलासे अता फरमवता, हेजेन नजात अता फरमवता। तास आम्ही अल्लाह कडे 2 आशरापासून ज़्यादा अहमियत सरीन आणि आपली तलब सरीन आणि सच्ची तलब सरीन जो कोणतं है अल्लाह कडे मागूचे दीस हैं आणि अल्लाह कडे माफ़ी मागूचे, अल्लाह कडे के काम करूचे, अपने इबादत में इजाफा करूचे दीस हैं। जितना इंसान हे तक काम करता तर यकीनन अल्लाह रब्बुल इज़्ज़त तेजे कामान बली खुश जाऊन सना राती जो कोणतं है बल्ली माणसा जहन्नमात पासून असले खुलासे आता फरमवता आणि उजापासून जो कोणते नजात अता फरमवता।
तर हे दिसा भितर जशी के कालको में सांगलो होतो की आखरी अशरा भितर सामान व्हडली फजिलत रमजान कस रमजान मास अगर कुंजा नसीब जालो तो व्हडली खुशकिस्मत माणूस आणि तेजे मग बीजे अगर तेजो कुंजे एहतराम केले तरी तो मजीद खुशकिस्मत माणूस। लेकिन अल्लाह माफ़ करो आम्ही अगर रमजानी मासा को दुसरे मासा पर्यंत या रमजानी मासाचे दिसा दुसरे मासाचे दिसा पर्यंत अगर गुजरवले तेजो का एहतमाम केलं नाही तेजो एहतराम केलं नाही तरी फौसे अल्लाहचो अजाब कोडो सख्त है अल्लाहची गिरफ्त कोडी खतरनाक है। पहिली जिसका का बुधा रमजान कुंजा मिल्लो पहिले दिसा में सांगलो होतो कि रमजाना भितर रमजानाचे रोजे अल्लाह ताला फ़र्ज करार दिला ते बाज माणसे आपले कामाचो बहाना करून या मजीद काय तकलीफाचो बहाना करून या बिजी कोणती चीज़ा बहाना करून अगर रोजो सोडतात तरी हे अल्लाह कडे गुन्हेगार हैं। हाँ काय तका शरीर गुजर है बीमार वाटे तो रोजो धरू शके नाही या सफरेवर वाटे या त्याची हालत इसलिए शे रोजो धरू शकतो नव्हतो रोजो सोडलो तरी ठीक है वरना आम तौर पर आम्ही पलता का पुछलान आम्ही तस्करा करता हूँ समझ अपनी येता क्या है माशाल्लाह बास इलाका भीतर धाकली चढवे को हेजे सबब अरे तलब राहता तांकां बचपनात ते दिमागात घालूं होता की रोजो बोललान का आणि रोजो खेका आम्ही धरूचे धरलान का सवाब मिळतलो सोडल्यान आमचे पर का आदाब आहे ही ताची तो आम्ही ऐकते राहता हूँ त्या सबब बसावकात माणूस तकलीफे भितर आलान को सोडूचे ते का मंदा नाही आणि तो सोडू छान आहे। लेकिन बाद माणसे इसलिए राहतात की धाकलीकली बहाना तलाश करतात बहाने तलाश करतात नि कोल्लो सोडलो रोजो रोते त्यांचं असले खत्म जाता। एक चीज़ का पुछलान रमजानी मासा भीतर रोजो तो फ़र्ज कोणतो है ये तको आमच्याकडे मौका आहे अगर आमच्या अडोस पडोस भितर आमचे दोस्त अहबाब भितर अगर काय इसलो इल्म आमच्याकडे असे की मामूली काय बहाने असे तेजे रोजो सोडते वाटे तरी हेंका कसले समजूची जरूरत आहे आणि हेंका रोजाची अहमियत सांगूची जरूरत आहे। अगर सांगतले आणि तो रोजो धरतले अद्दालु अलल खैरी कफाइली अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावले की नेकी करतले माणसा जो कोण तो माणूस त्याका सांगता ते सांगतले माणसा को तेटलोकच सवाब मिळता जेटले के करतले माणसा मिळता। बहरहाल एक तरीन रमजानी मासा तर रोजे दूसरे अल्लाहची इबादत जिशी मैं सांगलो रोजो खुद एक इबादत ते साथ साथ नावजेची पाबंदी नामात एक इबादत कुरान पाक की तिलावत इबादत अल्लाहचो जिक्र एक इबादत तेजे मग गरीबा देऊचे सदका करूचे खैरात करूचे आपल्या अडोस पडोस भितर रिश्तेदारां काय कुछ देऊचे अकारीब सबब रिश्तेदारां सबब काय कुछ आपल्या असल्लेकडे देऊचे जो कोणते अल्लाह ताला आमकां दिला ते आम्ही आमचे रिश्तेदारां देता होको असले सवाबचे बाईस ही कोई इबादत तेजे मग येता जो कोणतो आहे आखरी अशरा भितर जिशी के सांगून गेले होते काल के अल्लाहचे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमवले होते की लैलतुल कद्र जो कोणती आहे कद्रीची रात शबे कद्र एका बोलतात वल्ली ज़बरदस्त रात ही आणि खैरु मिन अल्फी शहर 1000 मासाहून बेहतर रात ही रातीची तलाश सबब या आखिरी जो कोणती 5 रातो आहे याचे सबब आम्ही असले तलाश करू का जागे राहू का अल्लाह पहिली आपणे का पुछलान आमचे दिमागा भितर जो तसवूर येऊ कस का पुछलान हो जो कोणतो आशरा असे फुडले आशरापासून ज्यादा अहमियत ज्यादा फजिलत हे खेलकूद भितर नोय आम्ही बेसून घरे वेचता हूँ खेलकूद भितर राहता हूँ आपलं वक्त असले जाया करता हूँ बल्लीकडे अल्लाह माफ़ करो आमची नौजवानी ताकत जो कोणती आहे खुसूसन आखिरी वक्त जो कोणता आसरेचो राहता अल्लाहकडे रुजू नव्हतो वखत राहता लेकिन आम्ही आज का पलते वाढो चढवे मैदाना भितर राहतात आणि खास करून खेलकूद भितर राहतात। आज काहीतरी आपली आज सबब एक अर्धो घंटो खेळले पाऊण घंटो खेळले आसरे मग कोणलो जबरदस्त टाईम मिळता आजकाल 4 घंटा चलले आसरेची नमाज जाता 4 5 जो कोणतो आहे तकरीबन आम्ही कुरान पाक पडले जिक्र अस्कार केले तेजे मग 5 5:30 एक अर्धो घंटो पाऊण घंटो खेळले ठीक आहे लेकिन हे नोय के चलले आम्ही खेळाचे मैदानात गेला तो निक्को टाइम जो को ते टेमा पर इंसानाचे दिल नरम जाता जो को ते टेमा पर फरिश्ताची बारी तब्दील जाता दे जो को ते टेमा पर अल्लाह तालाची तवज्जुहात बंदाओं पर राहता आणि फरिश्ते जो कोणतो आहे बंदाचे दुआओं पर आमीन बोलतात तो टेम अगर आम्ही खेळात लावती हूँ खेलकूद भितर गुजरवती हूँ तरी असले हेजेपासून बिजी शकावतचे अपने काश आहे पहिलेच अपने अल्लाह ताला का रमज़ान मुबारक नसीब केलो आम्ही का हेजे बारात आजमावू शकता हूँ का कोणी गॅरंटी घेऊ शकतात की आइंदा वर्षा को आम्ही जिंदा राहतले आणि ही मुबारक दीस मुबारक रातो आमकां मिळतली त्या हेजो कोणी गॅरंटी घेऊ शकता आम्ही फुल बाकी बकिया दिसा पर इनकस के बाहर बेसलाता हूँ पंचायतों मारते वाटा हूँ आणि न जाने किसी किसी चीज़ों हम चाहते जाते हैं सामी पलते वाटों डोलीन लेकिन का एक नौजवान हेजे सब असले तैयार राहू सके ना
ते आपले दीस, आपली रातो, आपली घडियो, आपली सातो जो कोणती आहे अल्लाह सब आमी सर्व करियो. आइंदा का उम्मीद ते सले आमी जिंदा राहतले आणि आमकां मुबारक दीस मुबारक रातो नसीब जातली. कोणा काय गॅरंटी जावं शकता? कितली कितली मनशां आमच्या संमेलनात गुजरते वाट्यात. आमी वळखता का बुसलान ते जो मामिला तेजे तरी जालो तो खतम जावन गेलो नाही का आमचे तरी मामिला नाही. आमी व्हडली व्हडली उमिदो करून बसला तो आणि आमचे कडे जो कोणतो हे कितलीक वर्साचे मनसुबे, कितलीक वर्साची प्लॅनिंग आमी कर्ज घेतो आणि आजमतो का बुसलान 4 वर्सां माग 5 वर्सां माग कर्ज अदा करतले. ही सा प्लॅनिंग आमची अशें. लेकिन जराशी गौर करून पलोवची जरूरत अशें म्हजी भावडांनू आनी म्हजी भंजानू की जेत्ता अल्लाह ताला हो मौका आमकां कसीब केला ते आइंदाको हे दीस कायम राहत या इसलेकच राहतले. येता पला फुडें किसले दीस आमचे कडेन होते. नमाज पडूच्या सबब बांग बालते होते आणि आवाज लावते होते मिजगतीत या. तेजे बावजूद माणसे येते होते आणि कंचन माणसे ऐकूचे बावजूद करूचे बावजूद येते नव्हते. आणि आज का जमान्यात पावलो, आज 7 हफ्ते झाले, 8वा हफ्ता तो सुरू होता, 8 जुमा सुरू जाता की आम्ही असले मिजगतीत येऊन नमाज करू शकेनो, आम्ही जमात करू शकेनो. हे का हेजे मग बिजी येतो हेजे व्हडलो आदावासो का इंतजार अशें आमकां. लेकिन बल्ली कम नौजवान चणे वाटेत को आम्ही वलखते वाटाव जो कोणा माणसाचे दिला भितर रमजानाची अहमियत नाही आणि लैलतुल कद्र बोलून का बोलून तेका कळलं नाही, आखरी अशराची ते अहमियत नाही तरी तेका केटलीकूच आपली सांगा तेजे दिमागात वचूचें नाही आणि तो असले आपली जिंदगी भितर तब्दील हाडूची कोशिश करूचे नाही. ता सब हो हाल आमचो जावन पडला आहे. चंद मानशे करूचे लेकिन अल्लाहचो अजाब सम्मा पर येता, मजमुई तौर पर येता. हजरत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमोता का बुसलान जत्ता ही सरजमीन ऊपर अल्लाह की नाफरमानी आम जाता, गुनाह आम जाता, जिना आम जाता, बदकारी आम जाता, डाका आम जाता आणि हराम कार्य आम जाता आणि हराम खिजा कमवची जो कोणती शे इंसाना भितर सलाहियतो ज्यादा आम जाता तेत्ता अल्लाह रब्बुल इज्जत अजाबात आदिल करता. आणि अजाबात कितले अजाबात आसमाना परलान पावस एटलो बरसता आणि एटले पडता पाणी की माणूस सेलाबची शक्ली भितर तबाह जावन वता. बास टमापर जलजले येता आणि माणसे जो कोणते अशे जलजला भितर दफन जावन वतात. तर हजरत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हाकडे एक माणसे सवाल केले होते का जेत्ता अजाब उमी तरोबर येता आणि जो कोणती माणसे निक्के वाटेत खराब वाटेत साम्मिको त्या अजाबात ते मुबतला जातात आणि असले अगर खुदा ने खास्ता कोणतो असले जलजला आयलो ते जमिने भितर निक्की माणसे को खराब माणसे को साम्मिको असले ठसतात का अल्लाहचो अजाब सम्मा पर येता नाही का. फरमोले का बुसलान हजरत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा हुज़ूर पाक अलैहिस्सलाम फरमोले होते कि अजाब मजमुई तौर पर करतली माणसे तोकडी राहतात, जर्राशी राहतात, लेकिन अजाब मजमुई तौर पर येता. लेकिन फौसा अल्लाह ताला क़यामत दिसा कोणाचे दिल निक्के होते, कोण निक्के अमल करते होते त्यांना अलग करतलो आणि बदकार माणसं अलग करतलो आणि त्यांना सजाएं अलग देतलो. बहरहाल आमकां हे जो कोणतो दीस अल्लाह ताला नसीब केला ते व्हडले मुबारक दीस आहे आणि मुबारक राहतो ही. तर ही एक राती सबब आम्ही असले कम अज कम जागूची आमच्या भितर असले आम्ही कैफियत पैदा करू कस घरे पंचादो मारूचे न्हय. घरे मी कालको सांगलो होतो की आपली इबादत सबब अलग कमरा करा, अलग ठावा पर बेसा, कुरान पाक की तिलावत करा, जिक्र अस्कार करा. आम्ही माशाल्लाह बाकी जमा पर आम्ही क़यामुल करते होते. इतना आम्ही येऊ शके नाही का मिसगतीत येऊ शके ना. आणि शिको क़यामुलची कोणी नमाज आहे इज्तिमाई तौरापासून ज़्यादा इन्फिरादी तौरावर ती ज़्यादा अहमियत आहे. आम्ही हिंगा ते जो क़ियाम हे सब केले का बुसलान बाद माणसे भावडे पडू शके नाही या तेंचे या ते असले घरे राहून तेंचो असले वक्त शिक गुजरता. चलो काहीतरी आम्ही जमा करिया नाही का बोल असले आम्ही मिसगती भितर इमामतो सुरू केले. हालांकि भली फुडे पला तुम्ही आमची मिसगता तो कोई जी जमातो कर जाती नव्हती. हेची अहमियत इतको तिक्कत आहे. इज्तिमाई तौरापासून ज़्यादा इन्फिरादी तौर पर माणूस जो कोणी क़ियामुल लैल यानी तहज्जुदची नमाज करता तेजे सोबत तेकत अफजल आहे. लेकिन आम्ही दुसरी माणसा को तरगीब जावं दुसरी माणसं को येवत नाही का म्हणून चालले मिसगती भितर सुरू केले. ही कोणती फर्द नमाज न्हय. फर्द नमाज 5 वक्ताची नमाज फर्द बस जोहरेची, असरेची, मगरीब, इशा आणि फाला ही 5 वक्ताची नमाज फर्द. बाकी जेटली को नमाज आहे ही नमाज सवो सुन्नत ही चाहे ती सनाची नमाज जाओ ही को सुन्नत आणि असले क़यामुल लैल जाओ ही को सुन्नत, तरावी जो कोणती आहे ही को सुन्नत. फराइज 5 वक्ताची येता आम्ही फर्द नमाज का वक्त मिसगती येऊ शके ना तर क़यामुल लैल ही सुन्नत नमाज ही येता अल्लाह ताला आमकां इश्लो मौका दिला नाही तर आम्ही घरे पडियो. घरे जिशी आम्ही तुम्ही तरावी करते वाड्यात ती शिकस पडा. अगर नाही बोलता तुम्ही खुद पडा ढकलेली सुरतो पडा का आमकां 10 सुरतो आठव नाही. अलम तरा कैफ फ़अल रब्बुका बि अस्हाबिल फील ही एक पढ़ा, कुल अल्लाहु अहद पढ़ा तीसरी, दूसरी आयत पढ़ा, दूसरी सूरत पढ़ा, तीसरी मजीद कुल अल्लाहु अहद पढ़ा.
અને 8 રકાત 10 રકાત 12 રકાત કેટલી जाऊ शकता तेटल्या तुमची नमाज पडा. जरुरी नाही की असेल मिसगतीत जाऊन कधी नमाज पडू का नाही का. त्याच्या मग हो टाईम जो कोणतो राहता अल्लाह ताला आसमाने दुनियावर येऊन सगळी माणसं असेल आवाज लावता की वाटे कोण्यू अल्लाह आपली गुनाह पर अडतलो माणूस मगफिरत करतलो माणूस. तरी हे हर दिसाचो मामूल हो, खाली रमजानाचो मामूल नाही. लेकिन रमजाना भितर खुसूसी तौर पर अल्लाह रब्बुल इज्जत आसमानाचे दरवाजे उघडता, जहन्नमाचे जन्नतेचे दरवाजे उघडता, जहन्नमाचे दरवाजे बंद करता, त्यांची दुआएं कबूल करता. ही बल्ली खुसूसियात आणि अहमियतो असे ता सबब हे दिसा ही राती भितर इंसान जो कोणतो ही राती अगर बेकार सोडतलो तरी तो असले काय फायदा भितर राहूचे नाही. रमजान गुजरतलो तर पला किसी दीस गुजरले 20 दीस गुजरले मे कालीचे काल मी ऐलान केले आज किसी गुजरले काय ओळखूच पण नाही. ही शिकत बाकी ती गुजरून होते लॉकडाऊन भितर आम्ही वाटो किसी ती गुजरले म्हणून को केलं नाही. माणसा बी जे काय मसरूफियात नाही मशगुलियात नाही घरे का बेसून होचे काम फुल्लापासून ज्यादा आमच्या कुरान पाक ज्यादा पडू का आम्ही फुल्लापासून ज्यादा दुआएं अल्लाहकडे ज्यादा मागतात. लेकिन शैतान जो कोणतं आहे भडकवते आमचं वक्त जो कोणतं आहे बेकार चीजा में ज़ाया करते वाटो. तरी मुख्तसर येत आपने काका पुछलान आखिरी अशराची जो कोणती अहमियत बल्ली ज्यादा असे दुसरे मुकाबिला ते दिमागा भितर धरून आम्ही आमचे जो कोणतो असे अमाल करू कास बिलकुल हे दीस जो कोणतो असे ज़ाया करू देऊ नये. जेटले निक्के से निक्के जाऊ शकता आम्ही इबादत करू कास. क़ियामुल लैल सबब एक घड़ी आराम पावन तरावी दालामाक एक घड़ी आराम पावन 12 1 घंटा री 2 घंटा री 3 घंटा री यानी तो वक्त जो कोणतो आहे सुबह शादी म्हणून पुढे पुढे सर राहता तेता उठून असले करूचे अफजल आहे. अगर कोणतो माणूस वडकूचो तेका मौका मिळणार जी शहर में पाक आम्ही पलताव का पुसलान क़ियामुल लैल झाले बरा हे तरावी झाले बरा माणसे घरे होतात घरे वचून काय कुछ जेवतात खातात पितात तेता जरा सगळे बिजी हिंगा टेम जाता क़ियामुल लैलचो हिंगा नाव पडून माणसं वडकूचो टेम मिळणार. अगर एक माणूस वडगे ना तुमको अगर क़ियामुल लैल करता तरी तेका तो इंशाल्लाह सवाब मिलता कस आधी जी सुन्नत को अदा जाता. लेकिन उलमा बोरला है काका पुसलान बाद नौम जो कोणतो असे ही सुन्नत नाफिला जो कोणती आहे आराम पण झाला मग नकलीची नींद काढून झाला मग नमाज पडूचे अफजल आहे. दादा अगर कोण्यू इसलिए हे करता आदत ते का असे की तरावी करून झाला मग काहीतरी कुरान पाक पडले या धक्कन आराम पावले ताकि आम्ही धक्कन उठून उचलले अल्लाहची इबादत करियो सुकून पुरसुकून माहौल राहता कोण्योची काही झापणी राहणार अल्लाह आणि तेजारी तेजे दिल दक्कन से तक लागू शकता ता सबब एक घड़ी आराम पण दक्कन उठून आम्ही असले अल्लाह रुजू जाऊची कोशिश करू कास. तेजा अलावा एहतिकाफ जो कोणता सुन्नत आहे काल मी सांगलो तो काका हुसलान एहतिकाफ अमुला सबब जाओ अबुलिया सबब जाओ मिसगत शर्त आहे ते सबब बगैर मिसगतीचे ना अबुली एहतिकाफ करू शकता ना अमुली एहतिकाफ करू शकता. मी जी तहकीकात केलो होता हे जे साबित झालं का बुधो मसला कि अबुलिया सबब को मिसगत शर्त है आणि अमुला सबब को मिसगत शर्त है. लेकिन इतना मी इसलिए माहौल भीतर वाटाऊँ कि भली तादाद भीतर अमुले बेसू सके नाही. लेकिन हर महल्लाचो एक मिसगतीवर हक आहे. हे का सुन्नत मुअक्कदा अल किफाया बोलून गेले. सुन्नत मुअक्कदा अल किफाया बोलान काका पुछलान इसलिए सुन्नत कि अगर चंद माणसे को मिलून करता तर सम्मा परलान अदा जाता. अगर कोणी करण्यातलान जाऊ शकता ती माणसे गुन्हेगार तरी जाऊचे नाही बहरहाल सवाब पुसून जो महरूम राहतले. ता सबब उलमा बोरला का पुन्हा इत्ताच्या हालात भितर बरोले का पुन्हा जो कधी माणसा 5 माणसे 6 माणसं कोणी मिसगतीत आमची येऊची इजाजत आहे 30 माणसा भितर कस कोणी तरी 2 माणसे 3 माणसे असले आपली मिसगतीत इंशाल्लाह एहतिकाफ बेचले जिशी के हर मिसगतीत आम्ही तरतीब करते वाटाऊँ क्या बोलते ही को एक वल्ली अहम सुन्नत ही हे का को आम्ही फौज जाऊन दोनचे नाही जिशी इंशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह आमची जमातो फौज जाते नाही हिंगा आम्ही येते वाटेत आणि माशाल्लाह हिंगा जमातो जाते असे 5 माणसे सही 4 माणसे सही आपली मिसगतात आम्ही करते वाटाऊँ ताकि तेजी सुन्नत जो कोणती है सम्मा तरीके अदा दावने का इशिकत इंशाल्लाह एहतिकाफची सुन्नत को इंशाल्लाह अदा जातली. बहरहाल एहतिकाफ आम्ही घरे मिसगतीत तेरून करू शके ना इतना हे हालात भितर तरी आपण आपले घरे का बेसून जो करतो असे इबादतो करा कुरान पाकची तिलावत करा आणि इंशाल्लाह अल्लाहची जातर उम्मीद धरवा की अल्लाह ताला जिशी मिसगतीत बेसल्लेकडे सवाब जिशी मिळतलो इंशाल्लाह आमका घरे बेसल्ले को अल्लाह ताला सवाब देऊ शकता. बहरहाल हे दिसाची अहमियत आणि कदर उलखुची जरूरत आहे. एकाक बिला वजाचे कोणत्यो हेजे तर आमचो वक्त आम्ही ज़ाया करने जे बल्कि जेटले मुमकिन अशे एकाक आम्ही कीमती से कीमती करची कोशिश करू का अल्लाह ताला माका को तुमका को जो पर अमल को तौफीक दो आणि आमच्या हातीन जो कोणी निक्के काम जाते हैं अल्लाह ताला का कबूल करो. हे दिसाची बेहुरमतीपासून आणि हे दिसा जो कोणतो अशे लाहुल ऐब भितर गुजरोच्यापासून अल्लाह ताला मोजी को तुमची को समझ को हिफाजत करो. वा आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुबहानल्लाह बिहम्दिhi सुबहानक अल्लाहुम्मा बिहम्दिक
नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंता नस्तगफिरुका व नतूबु इलैक। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।